जेव्हा एक आई आपल्या मुलाला दुधाचा ग्लास देते या विश्वासानं की यात कॅल्शियम आहे, प्रोटीन आहे, माझं मूल तंदुरुस्त होईल, पण तिला या गोष्टीची कल्पनाही नसते की ती नकळतपणे आपल्या मुलाला युरिया आणि डिटर्जंटचं धोकादायक मिश्रण पाजत आहे. एका रिसर्च नुसार तपासलेल्या दुधाच्या सॅम्पल पैकी 71% सॅम्पल मध्ये युरिया आढळला आहे आणि 64% सॅम्पल मध्ये सोडियम बायकार्बोनेट सारखे न्यूट्रलायझर आढळले आहे. तर युरिया टाकतात कारण त्यात नायट्रोजन असतो. दुधाची शुद्धता तपासण्यासाठी जे टेस्ट घेतले जाते त्यात प्रोटीनचं प्रमाण मोजलं जातं आणि प्रोटीन मध्ये नायट्रोजन असतो. त्यामुळे दुधात युरिया टाकला की मशीनला वाटतं अरे वा हे तर प्रोटीन आहे, दूध शुद्ध आहे आणि दूध टेस्ट मध्ये पास होतं. आणि डिटर्जंट का टाकतात? कारण डिटर्जंटमुळे फेस येतो. देशात जितकं दूध उत्पादन होत नाही ना त्यापेक्षा जास्त देशात दूध विकलं जातंय. मला फक्त एक सांगा, या देशात FSSAI करते तरी काय? आणि जे लोक दुधात डिटर्जंट युरिया सारखी धोकादायक केमिकल टाकतात त्यांच्यावरती थेट खुनाच्या प्रयत्नांचे गुन्हे का दाखल नाही केले पाहिजे?